भेकराई नगर हादरले. रुपीनगरमध्ये कोयता गँगचा रक्तरंजित थरार, तरुणावर जीवघेणा हल्ला. पुरसुंगी भेकराई नगर परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचे भयावह सावट पाहायला मिळाले असून रुपीनगर भागात एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांचे धारदार कोयते व शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 10 ते 10:24 वाजण्याच्या दरम्यान पूर्ण ब्रह्म भोजनालय परिसरात हा थरार घडला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भेकराई नगर येथील पेट्रोल पंपच्या मागील बाजूस झाडाखाली बसलेल्या एका तरुणावर 2 मोटारसायकलवरून आलेल्या 4 जणांच्या टोळीने अचानक हल्ल्याचा प्रयत्न केला. संशयित हल्लेखोरांकडे कोयता व धारदार शस्त्रे होती. आपल्या जीवाच्या भीतीने संबंधित तरुणाने तेथून पळ काढला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत पेट्रोल पंप परिसरातून सासवड रोड मार्गे पुरसुंगी रोडकडे धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी पळणारा तरुण रुपीनगर मधील आडवळणाच्या रस्त्यावर पोहोचला, मात्र तेथे पूर्ण ब्रह्म भोजनालयाजवळ हल्लेखोरांनी त्याला गाठलं. सपासप कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेतही तो तरुण पुढे पळण्याचा प्रयत्न करत असताना एका क्लासेसच्या इमारतीजवळ त्याच्यावर पुन्हा निर्दयी हल्ला करण्यात आला. रात्रीच्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अँब्युलन्सच्या सहाय्याने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर भेकराई नगर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याची भीती नागरिकात व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरी हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात दहशतवादीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी तात्काळ कठोर पोलीस कारवाईची मागणी केली आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.